तामिळनाडूमधील त्रिची येथे स्थित रंगनाथ स्वामी मंदिर हे भगवान विष्णूंच्या रंगनाथ रूपाला समर्पित आहे. ही कथा त्रेतायुगापासून सांगितली जाते. ब्रह्मदेवाने सृष्टी रचनेसाठी कठोर तप केले, तेव्हा विष्णूने त्यांना रंगनाथाची मूर्ती प्रदान केली. ही मूर्ती पुढे जाऊन अयोध्येचा राजा इक्ष्वाकू यांना देण्यात आली. पुढे श्रीरामाने लंकेवर विजय मिळवल्यानंतर ही मूर्ती बिभीषणाला भेट दिली. मात्र दक्षिणेकडे नेत असताना कावेरी नदीकाठी मूर्ती ठेवताच ती स्थिर झाली. देवाची इच्छा ओळखून बिभीषणाने ती तेथे स्थापन केली व मंदिर उभारले. या स्थानाला श्रीरंगम असे नाव पडले. हे मंदिर अतिशय भव्य व दिव्य दिसते. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलनापैकी एक असून सुमारे 156 एकर क्षेत्रफळात पसरलेले आहे. मंदिराला 7 आवरणे असून प्रत्येक आवरणात भव्य गोपुरे आहेत. गाभाऱ्यात भगवान विष्णू शेषनागावर योग निद्रेत विराजमान आहेत. ही मूर्ती सुमारे 18 फूट लांब असून अत्यंत शांत व तेजस्वी आहे. मंदिरात देवी रंगनायकी, लक्ष्मी, गरुड, हनुमान अशा अनेक मूर्ती पाहायला मिळतात. एकूण 50 पेक्षा अधिक उपदेवालय येथे आहेत. मंदिरातील स्तंभ, कोरीव काम, मंडप आणि उत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे. हे मंदिर भक्तांसाठी वैकुंठाचे प्रतीक मानले जाते.